शरद पवारांच्या आत्मचरित्रामुळे महाविकास आघाडीत बिघाडीचे सूर उमटलेत। पवारांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील कार्यपद्धतीवर बोट ठेवलंय। त्यामुळे या दोन्ही पक्षात वाद पेटला। पवारांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राला सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊतांनी उत्तर दिलं, पण आता पवारांनी फटकारल्यावर संजय राऊतांचा सूर बदललाय। महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मित्र पक्षात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय। लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात शरद पवारांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर परखड मत व्यक्त केलं, मात्र पवारांचं ते भाष्य उद्धव ठाकरेंना फारसं रुचलं नाही। त्यामुळेच लोक माझे सांगातीच्या प्रकाशनानंतर या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये राजकीय सामना रंगल्याचं चित्र आहे। उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्रातून लोक माझे सांगातीला जोरदार प्रत्युत्तर दिलं। तसंच शरद पवार पक्षात नवं नेतृत्व तयार करण्यात अपयशी ठरल्याची टीका सामनातून करण्यात आली होती। त्यावर शरद पवारांनी खास आपल्या शैलीत उत्तर दिलंय। आम्ही काय केलं हे त्यांना माहित नाही, कारण आमचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही फटकाचे सगळे सहकारी जे आहोत, अनेक गोष्टी बोलतो, वेगवेगळी मते असतात, पण ते बाहेर जाऊन त्याची प्रसिद्धी कधी करतो। शरद पवारांनी फटकारल्यानंतर खासदार संजय राऊतांचा सूर बदललाय। शरद पवार हे मवियाचे नेते असल्याची सारवासारव राऊतांनी केली आहे। काल शरद पवारांनी देखील असं म्हटलं की मी सामन्याला महत्व देत नाही। चांगली गोष्ट आहे, मी कुठे म्हणतो महत्व द्या, कोण काही नाही, पवार आमचे सगळ्यांचे नेते आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सुंदोपसुंदी पाहता महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र आहे। एकीकडे महाविकास आघाडीनं शिंदे सरकार विरोधात वज्रमूठ आवळली आहे, मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीतच बिघाडी पाहायला मिळते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।